नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि विहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज नवीन अध्याय आता सुरू झाला. ट्रम्प साहेबांनी जे मीडिया सेक्टर होता त्याच्यावर 100% टॅरिफ लावायचं ठरवलं. म्हणजे परदेशात जे मूव्हीज तयार होतात आणि जे मूव्हीज अमेरिकेत दाखवले जातात त्याच्यावर 100% टॅरिफ बसेल. त्यांचं म्हणणं असं आहे की पिक्चरचं प्रोडक्शनसुद्धा अमेरिकेतच झालं पाहिजे. त्यामुळं काल त्यांच्याकडचे जे मीडिया सेक्टरमधले शेअर होते ते पडले, मंदीत गेले, आपटले. नेटफ्लिक्स, डिझनी, पॅरामाउंट ग्लोबल, फॉक्स कॉर्पोरेशन, डिस्कव्हरी, वॉर्नर ब्रदर्स असे जे मीडिया सेक्टरमधले शेअर होते ते काल पडले. तर त्याचा परिणाम आपल्या इकडच्या मीडिया सेक्टरमधल्या शेअरवर होण्याची शक्यता आहे. म्हणजे झी एंटरटेनमेंट, सन TV असे काही शेअर तुम्हाला पाहता येतील किंवा आयनॉक्स. त्याचप्रमाणे डॉलर 100 वर गेला आहे. क्रूड 60.96 वर गेला आहे. म्हणजे जे 59 झालं होतं तिथपासून पुन्हा वाढलं आहे. युद्धाचे धग थोडेसे वाढलेत असं वाटतंय. गृह मंत्रालयाने सुरक्षा मॉक ड्रिल करायला सांगितलेलं आहे. म्हणजे कारण 1971 नंतर कोणीही याचा अनुभव या सगळ्याचा घेतलेला नाही आहे. तर कसा स्वतःचा बचाव करावा हे सगळ्यांना दाखवा असं राज्य सरकारांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढण्याची शक्यता आहे. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदीच आहे 498 कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 2789 कोटीची. काही रिझल्ट नंतर लागले. एपिक ग्रल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. सिग्निटी टेक्नॉलॉजी रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. विनयल केमिकल प्रॉफिट कमी झालं, 7 रुपये डिव्हिडंड दिला. गुजरात पॉली इलेक्ट्रॉनिक्स प्रॉफिट कमी झालं. GHCL प्रॉफिट वाढलं. कॅप्री ग्लोबल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. त्यांची बॉरोइंग लिमिट 25,000 कोटी झाली. DCM श्रीराम यांचा रिझल्ट छान आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. जम्मू काश्मीर बँकेचं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. ऑपरेटिंग प्रॉफिट वाढलं, नेट प्रॉफिट कमी झालं. ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही कमी झाले. प्रताप स्नॅक्सचा तोटा वाढला, रेव्हेन्यू वाढला 3%, मार्जिन कमी झालं. कॅम्प्सचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या, रिझल्ट कमजोर आला. कोफोर्जचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही वाढलं. एका शेअरचं 2 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहेत. त्याची रेकॉर्ड डेट 4 जून ही जाहीर झाली आहे. प्रताप स्नॅक्स
ही फायद्यातून तोट्यात गेली आहे. 12 कोटी फायदा होता, त्याचा 12 कोटी तोटा झाला आहे. इंडियन हॉटेलचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, ₹2.25 डिव्हिडंड दिला आहे आणि ते 1200 कोटीची गुंतवणूक करणार आहेत. कोफोरचे स्प्लिटची रेकॉर्ड डेट त्यांनी 4 जून अशी ठेवली आहे आणि डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट मात्र 12 मे आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे डिव्हिडंड ओरिजिनल शेअरवरच मिळणारे स्प्लिटशी त्याचा काही संबंध असणार नाही. म्हणून 12 मेला तुमच्याजवळ जे शेअर आहेत, 10 शेअर असतील, 20 शेअर असतील, त्याच्यावर डिव्हिडंड मिळेल आणि त्या 10 शेअरचे 20 शेअर नंतर होतील. त्यांचा ॲट्रिशन रेट 11.9 एवढा झाला आहे. ₹19 प्रति शेअर ते डिव्हिडंड देणार आहेत. हिंद रेक्टिफायर हा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन वाढलं आहे आणि स्वीडन आणि फ्रान्समध्ये ते सबसिडियरी सुरू करणार आहेत. CCL प्रॉडक्ट्स यांचाही रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे आणि त्याने ₹5 डिव्हिडंड दिला आहे. DCM श्रीराम हा रिझल्ट चांगला आला आहे. आता सेनोरस किंवा सेनेरा SENORES यांनी वोखार्ड बरोबर टोपिरामेट टॅबलेट घेण्यासाठी करार केला आहे. याची मार्केट साईज $111.47 मिलियन एवढी आहे. एपिलेप्सी, मायग्रेन याच्यासाठी या टॅबलेट वापरल्या जातात. पारस डिफेन्स इस्रायल बेस हेवन ड्रोन्स बरोबर त्यांनी MOU साईन केला आहे. ग्लेनमार्क ISB 2001 साठी फास्ट ट्रॅक स्टेटस US FDA कडून त्यांना मिळाला आहे. इरकॉन केरळ राज्य IT इन्फ्राकडून 187 कोटीची ऑर्डर त्यांना रूरल इंडस्ट्रियल पार्क तिरुवनंतपुरम इथे सुरू करण्यासाठी मिळाली आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. पण हे शेअर जे मंदीत तेजीत राहतील ते रिझल्ट, त्याची FNOमध्ये असणारी पोझिशन, टेक्निकल चार्ट, बातम्या या सगळ्याचा समावेश करून हे शेअर्स दिलेले आहेत. कधी कधी काय होतं, बातमी आज येते पण आधी कोणाला तरी बातमीची कुणकुण लागलेली असते, त्यामुळे तो शेअर आधीच वाढलेला असतो, तर बातमीनंतर उलट विक्री होते. तर असा तुम्ही अभ्यास करावा की या शेअरचं काय झालं आहे आणि नंतरच आपण त्याच्यात ट्रेड करायचा की नाही करायचा हे ठरवायला हवं. मी लिस्टमध्ये दिलं आहे म्हणून तुम्ही ट्रेड करायला जाऊ नका, कारण पैसा तुमचा आहे, त्याचं नुकसान तुम्हाला सोसावं लागणार आहे. त्यामुळे सावधगिरीने शेअरची
निवड करणं सुद्धा गरजेचं आहे. पहिल्यांदा तेजीचे बघूया. हिंदुस्तान एरोनॉटिक्स, हुडको, हिंद रेक्टिफायर, आरती इंडस्ट्री, युनिकॉमर्स, नवीन फ्लोरिन, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडियन हॉटेल, ITC हॉटेल, ऑर्चिड हॉटेल, टाटा मोटर्स, कोफोर्ज, कॅम्प्स, जम्मू काश्मीर बँक, ज्युबिलंट फूड, इरकॉन, फोर्स मोटर, मॅक्स हेल्थ केअर, नायका, DCM श्रीराम, येस बँक. येस बँकेची बातमी पेपरला आली आहे. सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन 51% स्टेक घेणार आहे, म्हणजेच SMBC जपान. त्याला किती वेळ लागतो काय माहीत नाही. मध्यंतरी सुद्धा 3-4 महिन्यापूर्वी ही बातमी आली होती. SBI कार्ड, महानगर गॅस, CESC, TVS मोटर्स, गेल, इरकॉन, व्होल्टास, HDFC AMC, संवर्धना मदरसन, AGI इन्फ्रा, CCL प्रॉडक्ट्स, IEX यांचे अपडेट चांगले आले. GR इन्फ्रा, SBI लाईफ आणि इंडिगो. तर मल्लीमध्ये कमिन्स. आता काल मी संध्याकाळच्या व्हिडिओत बोलल्याप्रमाणे कमिन्स इन्क्लुझिव्ह ही त्यांची जी पेरेंट कंपनी आहे, त्या पेरेंट कंपनीने गायडन्स सस्पेंड केला आहे. हे सगळं वातावरण बघता तर त्याचा परिणाम कमिन्स इंडियावर होण्याची शक्यता आहे. रेनबो मेडिकलचा लॉक इन पिरियड आज संपतोय. त्याच्यामध्ये 2 कोटी शेअर्स रिलीज होतील. तर हे 2 कोटी शेअर्स ज्यांना विकायचे असतील त्यांना विकता येतील. विकले जातीलच असं मात्र नाही, पण विकायला परवानगी त्यांना लॉक इन पिरियड संपल्यामुळे मिळते. म्हणून रेनबो मेडिकल मी मंदीत दिला आहे. खास खळग्यांचा रस्ता आहे सध्या, तर सावधगिरीने चाललात तर बचाव होऊ शकतो, किंवा आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथे पोहोचताही येते. पण खास खळग्यांकडे जर लक्ष दिलं नाही तर मात्र अपघात होण्याची शक्यता नक्की आहे. त्यामुळे सावधगिरीने मार्केट बरेच दिवस करावं लागेल. कारण हे ट्रम्प आहे, भारत पाकिस्तानचं बदललेलं वातावरण आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार मार्केट करण्यासाठी केला पाहिजे. बघूया आता मार्केट प्रत्यक्ष आपल्याला काय दर्शन देत आहे ते 9:15 समजेल. नमस्ते.